नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शंतनू आयरे, स्पोर्ट फिजिओथेरपिस्ट. बऱ्याचदा आपल्याला ऐकण्यात येतं की पाठीच्या मणक्यात गॅप पडलेला आहे किंवा पाठीचा मणका सरकला आहे, मणक्यात गॅप कमी झालेला आहे किंवा डिस्क बल्ज झालेले आहे, स्पॉन्डिलायसिस असे शब्द आपल्याला ऐकण्यात येतात. आणि त्या व्यक्तीला खूप त्रास असतो, पाठ दुखत असते, त्यांचं कधी कधी पायापर्यंत दुखणं जात असतं. तर हे दुखणं नेमकं काय असतं आणि याच्यावर उपाय काय? बऱ्याचदा त्या पेशंटला असं पण सांगितलं जातं की तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे, डिस्क बल्ज जो झाला आहे तो आपल्याला क्लिअर करावा लागेल किंवा डिस्केक्टॉमी करावी लागेल, म्हणजे ती डिस्क जी बाहेर आलेली आहे ती काढून जी सर्जरी आहे छोटी ती करावी लागेल. हे सर्व का करावं लागतं आणि हे कसं टाळता येईल आपल्याला हे आज बघायचं आहे. हे बघा, पाठीचा मणका हा मानव शरीरातला खूप महत्त्वाचा भाग असतो. आपण जी काही ॲक्टिव्हिटी करतो, काही जड उचलतो, कोणती हालचाल करतो, त्यात पाठीच्या मणक्याची ही हालचाल होत असते. पाठीचा मणका हा उभा असतो, तो पूर्णपणे त्याच्या आजूबाजूच्या ज्या मसल्स असतात, म्हणजे छातीच्या मसल, पाठीच्या मसल किंवा मणक्याच्या आजूबाजूच्या ज्या मसल आहे त्याच्यावर तो उभा असतो. तो एका शेपमध्ये असतो, हा जनरली त्याचा शेप असतो आणि ह्या शेपमध्ये तो मेंटेन असतो. आपलं वय जेव्हा कमी असतं तेव्हा पाठीच्या मणक्याच्या मसल ह्या बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतात, पण जसं जसं वय वाढत जातं, आपले व्यायाम कमी होत जातात, तसं ह्या पाठीच्या मणक्याच्या आजूबाजूच्या ज्या मसल्स असतात किंवा जे स्नायू असतात ते कमकुवत होतात आणि ते कमकुवत झाल्यामुळे पाठीच्या मणक्याच्या ज्या मधल्या डिस्क असतात, हे बघू शकता तुम्ही लाल कलरच्या ज्या आहेत ह्या मणक्याच्या मधल्या डिस्क आहेत, ह्या डिस्कवर प्रेशर जास्त यायला लागतो. प्रेशर का जास्त येतो? कारण आजूबाजूच्या मसल तेवढ्या स्ट्रॉंग नसतात, तेवढा तो शेप मेंटेन ठेवण्यासाठी त्या मसल तेवढ्या स्ट्रॉंग नसतात. तर पूर्ण प्रेशर जो आहे, काही काम करायला गेलं तो सर्व प्रेशर जो आहे तो त्या डिस्कवर येतो आणि त्या डिस्क बल्ज व्हायला सुरुवात होते. आता प्रश्न असा आहे की हे सर्व होतं आणि त्यामुळे माणसाला पाठीचं दुखणं येतं, मग त्यांना ऑपरेशनचा पर्याय सांगितला जातो. आणि बरेच लोक काय करतात, ऑपरेशन टाळायचं म्हणून काही ठिकाणी ट्रीटमेंट घेतात, काही ठिकाणी असा शॉक दिला जातो आणि मग पेशंटला वाटतं की ह्या शॉकमुळे मला बरं वाटेल. काही ठिकाणी गोळ्या औषधं दिले जातात की त्यांना वाटतं की त्या गोळ्या औषधांमुळे मला बरं वाटेल. काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मशीन लावले जातात आणि काही ठिकाणी फिजिओथेरपी सांगितली जाते. तर फिजिओथेरपी का सांगतात? ऑपरेशन टाळण्यासाठी किंवा ऑपरेशन केल्यानंतरही फिजिओथेरपीची का गरज असते? हे बघा मित्रांनो, हा जो पूर्ण प्रॉब्लेम झालेला असतो मणक्याचा, हा मणका कमजोर झाल्यामुळे झालेला असतो. मणक्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत ते कमजोर झाल्यामुळे मणक्यावर प्रेशर येत असतं आणि त्यामुळे ती डिस्क बाहेर येत असते आणि त्यामुळे बाकी त्रास होत असतात, बरोबर. तर मणका कमजोर आहे, तर याला कारण काय की आपण मणक्याचे व्यायाम नाही केले, मणक्याचे जे मेंटेनन्स आहे आपण तो ठेवला नाही, कोणत्याही प्रकारचे व्यायाम न केल्यामुळे हा होतो. तर आता मणका जर मजबूत झाला तर आपल्याला हा प्रॉब्लेम होणार आहे का? नाही होणार. मणका मजबूत, आपण ते दुखणं कमी करण्यापेक्षा मणका मजबूत करण्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपले प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होतील आणि आपलं दुखणंही लवकर कमी होईल. पण ही प्रोसेस स्लो नसते, ही प्रोसेस फास्ट नसते की लगेच होऊन जाईल, लगेच आपण गोळ्या औषधं घेतले तर आपला मणका नीट होऊन जाईल, अशी प्रोसेस नसते. त्यासाठी फिजिओथेरपिस्ट काय करत असतो, या मणक्याची व्यवस्थित हालचाल होईल असे एक्सरसाइज देत असतो, या मणक्याला स्ट्रॉंग करण्यासाठी एक्सरसाइज देत असतो आणि त्या एक्सरसाइज प्रोग्रेसिव्ह हळूहळू हळूहळू करून पाठीचा मणका हा स्ट्रॉंग होतो आणि त्यानंतर तुमचं दुखणं हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. ही थोडीशी लॉंग प्रोसेस असते, पण एक्सरसाइज ही गरजेचीच असते. त्या ठिकाणी कोणतं मशीन लावल्यामुळे, काही करंट दिल्यामुळे तुमचा मणका नीट होत नसतो. बऱ्याचदा काही पेशंट येतात माझ्याकडे, ते म्हणतात सर मला ऑपरेशन करायचंच नाही आहे, मला ऑपरेशनची भीती वाटते, दुसरा पर्याय आहे का? त्याला पर्याय मी त्यांना सांगतो की त्याला पर्याय आहे, तुम्हाला मी सांगेल ते व्यायाम करावे लागतील, माझ्या समोर करावे लागतील आणि नियमित करावे लागतील.
तर जे पेशंट मला म्हणतात की सर मी तुमच्याकडे यायला तयार आहे आणि मी नियमित ते व्यायाम करायला तयार आहे, त्यांना नक्कीच फरक पडतो, ते नक्कीच नीट होतात. असे काही उदाहरणं आहेत की ज्यांनी एक्सरसाइज करायला सुरुवात केली, हळूहळू त्यांची प्रोग्रेस झाली आणि आज ते दुसऱ्यांसाठी एक उदाहरण म्हणून आहेत, एक आयडल म्हणून आहेत. तर याच्यासाठी मणक्याच्या आजारासाठी पर्याय हाच आहे. जेव्हा तुमचं दुखणं कमी असेल, जेव्हा तुमच्या दुखणं सुरुवात होत असेल, तेव्हा तुमच्या मणक्याला चांगलं निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला पर्याय आहे एक्सरसाइजच. जर तुमच्या मणक्यांना त्रास होत असेल तर तुम्ही फिजिओथेरपिस्टकडे जाऊन मणका व्यवस्थित ठेवण्यासाठी, मणका निरोगी ठेवण्यासाठी पाठीच्या मणक्याचे व्यायाम तुम्ही त्यांच्याकडनं शिकून घ्यायला हवे किंवा त्यांच्याकडे जाऊन काही सेशन करायला हवे जोपर्यंत तुम्हाला नीट समजत नाही. आणि त्यानंतर प्रोग्रेसिव्ह एक्सरसाइज, मग त्यानंतर पुढच्या टप्प्याच्या पण एक्सरसाइज त्यांच्याकडनं हळूहळू तुम्ही करून घ्यायला हव्यात. तेव्हाच तुमचा मणका मजबूत होईल. कोणतंही ऑपरेशन जरी तुम्ही केलं मित्रांनो, पाठीच्या मणक्याचं ऑपरेशन केल्यानंतरही ऑपरेशन नंतर जो मणका कमजोर होतो त्यासाठी तुम्हाला 6 महिने ते वर्षभर फिजिओथेरपीची गरज पडते. तेही तुम्ही करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ कोणी ऑपरेशन केलं आणि त्यांनी नंतर फिजिओथेरपी नाही केली तर जो होणारा प्रॉब्लेम होता, तुमचा आधीचा प्रॉब्लेम जो होता तो परत उद्भवतो, परत होण्याची शक्यता असते. कारण तुम्ही ऑपरेशन करून ते दुखणं तर कमी केलेलं असतं पण तुमचा मणका अजूनही कमजोरच असतो, त्याला मजबूत करणं गरजेचं असतं. तर मग माझी हीच विनंती आहे मित्रांनो, जर तुमच्या आजूबाजूला कोणी मणक्याचे आजार असतील, पाठदुखी वगैरे, किंवा काहींचा MRI मध्ये स्पॉन्डिलिसिस आलेला असेल किंवा डिस्क बल्ज आलेला असेल, तर अशा लोकांना व्यायामाचं महत्त्व तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. जर त्यांनी व्यायाम नाही केला तर त्यांचा प्रॉब्लेम पूर्णपणे नीट होणार नाही. आजपर्यंत असं कोणतंच मशीन निघालेलं नाही की ज्याने मणक्याचे स्नायू मजबूत होतील. मणक्याचे स्नायू मजबूत झाले तर मणका मजबूत होईल आणि मणका मजबूत झाला तर तुम्हाला परत दुखणं येणार नाही. धन्यवाद.